नमस्कार. आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये आज आमच्या सोबत डॉक्टर अभय देशपांडे साहेब आहेत आणि या ठिकाणी आपण मूळव्याध फिशर आणि फिशुल्ला या रोगाविषयी आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. आणि हा जो रोग आहे, हा जो आजार आहे, दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी डॉक्टर देशपांडे सर आहेत. त्यांचं शिक्षण जर बघितलं तर MBBS MS जनरल सर्जरी झालेलं आहे आणि विशेषतः फेलोशिप इन कोलो रेक्टल सर्जरीमध्ये त्यांचं एज्युकेशन झालेलं आहे आणि सध्या लातूरमध्ये त्याने स्थायिक आहेत. विशेषतः 1000पेक्षा जास्त त्यांनी सर्जरी केली आहेत आणि ते आपल्यासोबत आपलं आरोग्य आपली जबाबदारी सदरामध्ये त्याने वेळ काढले. डॉक्टर साहेब, खरंच आपण या ठिकाणी आलात, खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. आपण प्रश्नाकडे जाऊया, कारण उत्सुकता प्रश्नाची आहे, उत्सुकता प्रश्नाच्या उत्तराची आहे. कारण हे समस्या आरोग्यांचे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत आणि आपलं आरोग्य आपली जबाबदारीचं एकमेव ध्येय आहे की लोकांचं आरोग्य चांगलं ठेवणे, लोकांना आरोग्य कशा पद्धतीने चांगलं ठेवता येईल, इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने लोकांपर्यंत जाईल, याच आपलं आरोग्य आपल्या जबाबदारीचा उद्देश आहे. आपण ह्या मूळव्याध, फिशर आणि फिशुल्ला या 3 जे आजार आहेत यामध्ये फरक काय नेमका डॉक्टर साहेब? नमस्कार. प्रथमतः तुम्हाला धन्यवाद की मला तुम्ही आज हा चान्स दिला. थँक्यू सर. ह्याच्यासाठी माझं नाव डॉक्टर अभय देशपांडे. माझं MBBS MS जनरल सर्जरी आणि फेलोशिप इन कोलोरेक्टल सर्जरी झालेलं आहे. सध्याला मी ओजस मल्टीस्पेशालिटी क्लिनिक जुना रेणापूर नाका येथे कार्यरत आहे. सर, ह्या रोगाविषयी खूप म्हणजे लोकांमध्ये गैरसमज आहेत. बरं. की खूप लोकांना काय झालं हेच माहीत नाही. हे 3च रोग नाही आहेत. आपली जी संडासची किंवा शौचाची जागा आहे ह्याला रिलेटेड अजून खूप सारे रोग असतात तिथे, पण प्रत्येकजण मूळव्याध म्हणूनच येतो. बरोबर. हां, तर त्याच्यासाठी मूळव्याधमध्ये पाईल्स दुसरा रोग आहे. आपण मेनली आता 3 रोगावर फोकस करतोय, पाईल्स, फिशर आणि फिशुला. बरोबर. हां, तर पाईल्स काय असतं, फिशर काय असतं आणि फिशुला काय असतं. पाईल्स म्हणजे आपल्या जे रक्तवाहिन्या असतात संडासच्या जागेच्या, त्याला एक कव्हरिंग असते, म्युकोसा, जी आपली मऊ जागा लागते मध्ये संडासच्या जागेमध्ये. बरोबर. जेव्हा त्या रक्तवाहिन्या फुलतात, मोठ्या होतात, त्या फुग्यासारख्या फुलतात, त्याला आपण मूळव्याध किंवा पाईल्स असं म्हणतो. बरं. आणि फिशर म्हणजे आपल्याला जेव्हा संडासची जागा जी मऊ जागा असते त्यावेळेस आपण कधी जेव्हा संडास कडक जाते किंवा आपल्याला दुसरे काही आजार असतात त्यावेळेस त्या भागाला चीर पडते किंवा फूट पडते किंवा तिथं जखम होते, अशी लाईन पडते, त्याला फिशर असं म्हणतात. आणि फिशुला म्हणजे अनैसर्गिक एक ट्रॅक तयार होतो, ट्रॅक की आपली संडासची जागा आणि त्याच्या बाहेरच्या जागेशी कनेक्शन, जे आपलं राहायला नाही पाहिजे. आपली संडासची जागा इंटॅक्ट राहील, ते छोटीशी ओपनिंग संडासच्या जागेत असते आणि तो ट्रॅक संडासच्या आजूबाजूला कुठेतरी तर कनेक्टेड असतो, त्याला आपण फिशुला म्हणतात. डॉक्टर साहेब, खरंच जर बघितलं तर बरेच लोकांमध्ये खरंच खूप मोठं गैरसमज आहे. जनरली लोक मूळव्याध म्हणतात, पण या रिलेटेड 3 आजार आहेत हे मला पण आज समजलेलं आहे. बरेच लोकांना आपण म्हणतो की बा कुठलं ऑपरेशन केलं की मूळव्याधचं ऑपरेशन केलं, आणि हे गैरसमज खूप लोकांमध्ये आहे. डॉक्टर साहेब, बरेच लोकांच्या शौचालयाच्या जी जागा असते शौचालयाची, त्या जागेतून देखील रक्त खूप लोकांचं पडतं. ह्याचे नेमकं कारणं काय आहेत आणि खूप लोक त्रास आहेत या आजारावर? मेनली आपण सगळ्यांना असं वाटतं की पाईल्स जे मेन रिझन आहे, की 70% लोकांमध्ये रक्त संडासच्या शौचाच्या जागेतून जातं म्हणजे पाईल्समुळं जातं. हां, काही जणांना फिशरमधूनही थोडं रक्त जाऊ शकतं, जखम खूप मोठ्या प्रमाणात ताणली गेली किंवा घासली गेली त्यातूनही रक्तस्राव होऊ शकतो. पण लोक मूळव्याध म्हणून कधी कधी घरीच बसतात, पण तिथं आपले अजून पण खूप आजार असतात की आपल्या आतड्याला सूज येऊन तिथं असे म्हणतात की त्याला अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉन्स डिसीज, पॉलिप असतं, काही जण पॉलिपसारखे आजार असतात, काही जणाला अल्सर असतात, संडासच्या वरच्या जागेची जी आतडी आहे त्यामध्ये अल्सर असतात, ते पण ब्लीड करतात. हां, तर तिथून पण ब्लिडिंग होतं. सगळ्यांना असं वाटतं की पाईल्समुळं ब्लीड होतं, असं नाही की ह्याच्याविषयी खूप असे आजार. काही कॅन्सरच्या रुग्णांना ब्लिडिंग होत असतं, ते मूळव्याध म्हणून घरी बसतात बऱ्याच वेळा, त्याच्यामुळं गैरसमज होतो. त्यामुळं जेव्हा रक्त जातं ते मूळव्याधमुळंच जातं असं नाही, त्याला वेगवेगळे कारणं, खूप कारणं आहेत त्याला, आणि ते शोधले गेले पाहिजेत. आणि काही वेळेस कसं असतं, दोन्ही असतं की आतडीचा रोग पण असतो, काही त्याला सूज वगैरे असते आणि खाली पाईल्स पण असतं. मग अशा वेळेला मूळव्याधला आधी हात नाही घालायचा.
बरं. आधी तो आतडीचा रोग नीट करायचा, ज्यांना ते काय अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉन्स किंवा त्यांना अल्सर आहेत, काही त्यांना इन्फ्लामेशन आहे, ती आधी नीट करायची. ती नीट झाल्यानंतर मग पाईल्सला हात लावायचा. बरोबर. डॉक्टर हे लोकांना माहीत पाहिजे. विशेषतः तुम्ही म्हणलात की बाबा फिशर असेल किंवा फिशुला असेल किंवा मूळव्याध असेल, नेमकं ह्याचे लक्षणे काय आहेत? म्हणजे मूळव्याधचे लक्षणे काय आहेत, फिशरचे लक्षणे काय आहेत, फिशुलाचे लक्षणे काय आहेत? हे लक्षणे जर प्रॉपर लक्षात आले लोकांच्या तर प्रॉपर ट्रीटमेंट होऊ शकते. ह्या तिन्हीचे लक्षणे थोडक्यात सांगू शकता का? हां, आता आपण पहिल्यांदा तर पाईल्सविषयी डिस्कस करूया. बरोबर. पाईल्स म्हणजे काय असतो? जसं की मी सांगितलं की रक्तवाहिन्या फुलून त्याच्यात, पण त्यात पण प्रकार असतात की इंटरनल पाईल्स वेगळे आणि एक्सटर्नल पाईल्स वेगळे. दाखवू शकता आपण? हे जसं की आपल्याकडे एक स्पेसिमन आहे, हे इथं डेंटेट लाईन असते की डिवाईड करते इथं. ह्याच्यावरचे जे पाईल्स असतात जे इथून येतात, हे इथून बाहेर येत असतात वरच्या लाईनमधून, ह्याला आपण इंटरनल पाईल्स म्हणतो. आणि इथं संडासच्या बाहेरच्या जागेला जे पाईल्स असतात त्यांना एक्सटर्नल पाईल्स असं म्हणतो आपण. म्हणजे दोन भाग आहेत, इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन भाग आहेत. त्याच्यानुसार ट्रीटमेंट पण डिवाईड होते. बरं, इंटरनल पाईल्स हे असेच असतात का? नाही, ह्याच्यात पण ग्रेड्स आहेत, 4 प्रकारचे असतात ते. हां, ग्रेड 1 मध्ये तिथे सूज असते, जस्ट ते संडास कधी आपली घट्ट गेली काय गेली तर ते ब्लिडिंग करतात, त्याला पेन होत नाही, काय होत नाही, काय होत नाही. ग्रेड 2 म्हणजे काय असतं, म्हणजे दुसरी व्हरायटी काय असते ते की जेव्हा संडास आपण बसतो किंवा करायला जातो त्यावेळेस ती जागा बाहेर फुगून येते. एक असं हे, आणि ती जागा संडास झाली की आपोआप लगेच मध्ये चालली जाते. ग्रेड 3 म्हणजे काय, तसंच बाहेर येतं पण त्या व्यक्तीला ती हाताने पुश करावी लागते, मध्ये ढकलावं लागतं, त्याशिवाय ते मध्ये जात नाही. आणि ग्रेड 4 म्हणजे ते बाहेरच राहतं. अच्छा. हां, असे 3 वेगवेगळे 4 वेगवेगळे 4 वेगळे व्हेरियंट्स आहेत. 4 वेगवेगळे प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये इचिंग होऊ शकते, रक्त जाऊ शकतं, आणि मेनली प्रोलॅप्स म्हणजे जागा बाहेर येणे. ते माणसाला अनकम्फर्टेबल वाटतं की हे काय होतंय. बरं, असे काही नाही की हे एकाच जागेतून येतं, हे पूर्ण आपली संडासची जागा अशी गोल असते, हे पूर्ण गोल असंही येऊ शकतं. अच्छा. पाईल्समध्ये तो पण हां, मेनली 3, 7, 11 ह्या पोझिशन, मेन पोझिशन प्रायमरी पाईल्स म्हणतात. बरं. त्याच्यावर 3, 7, 11 म्हणजे ते घड्याळाचे जसे काठे असतात त्याच्यानुसार 3 पोझिशनला एक असं 7, 11 असे येतात. पण त्याच्यामध्ये पण काही जणाला येतात, ब्लिडिंग होते, काही जणाला जस्ट प्रोलॅप्सही असतो, ब्लिडिंग कधीतरी होते, रक्त कधीतरी जातं, नाही तर प्रोलॅप्स असतो त्यांना बऱ्याच. डॉक्टर साहेब, तुम्ही मूळव्याधविषयी म्हणजे इंटरनल किती प्रकारचे व्हेरियंट आहेत हे तुम्ही समजून सांगितलं. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, जेव्हा कधी स्टूल हार्ड म्हणजे संडास कडक जाते त्यावेळेस ह्याच्यातली एखादी रक्तवाहिनी मधल्यामध्ये तुटते आणि ह्या फुग्यामध्येच रक्त जमा होतं आणि ते सुजून मोठं होतं, बाहेर येतं असं. हां, हे असं बाहेर येऊन बसतं, त्याला आपण प्रोलॅप्स थ्रम्बोस पाईल्स म्हणतात. जेव्हा रक्त गोठतं त्याला थ्रम्बोस म्हणतो आपण. मग ते खूप पेनफुल कंडिशन असते. मग अशा वेळेला त्या व्यक्तीने म्हणजे हे चौथा एक प्रकार असं म्हणू शकतो आपण, प्रोलॅप्स थ्रम्बोस पाईल्स. आता मूळव्याधमध्ये देखील वेगळे व्हेरियंट्स आहेत, आज आम्हाला डॉक्टर साहेब समजलेलं आहे. डॉक्टर साहेब, आत्ता आपण बघितलं मूळव्याध कसं, आजार कशा पद्धतीने ओळखायचा आणि ह्याच्यावर उपचार कसे आहेत? उपचार म्हणजे आपल्या इथे एक असा गोड गैरसमज आहे की सगळ्याचा उपचार सारखाच असतो, असं नसतं. पेशंटचं वय, पेशंटची किती जागी त्यांना पाईल्स आहेत, कोणत्या ग्रेडचे आहेत, आणि त्याला काही BP शुगर हे आहे का, ह्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट ठरते. आता ग्रेड 1 आहे, ग्रेड 2 आहे, ते लेझर आणि इंजेक्शनवर होऊन जातात. बरेचसे पेशंट म्हणतात की त्याचं पूर्ण असं अंग बाहेर येत असतं ते पाईल्सचं, आणि ते म्हणतात की इंजेक्शनवर. अशा ह्याला इंजेक्शन होत नाही, त्याला अजून वेगवेगळ्या स्टॅपलर किंवा रेक्टोअनल रिपेअर, डॉपलर गायडेड किंवा च्युटेज नावाचे टेक्निक, अशा टेक्निक वापराव्या लागतात. हां, तर प्रत्येक गोष्टीला इंजेक्शन ग्रेड 1, ग्रेड 2 इंजेक्शननी होऊन जातात हे पाईल्स. आणि यावर काही ऑपरेशन पण असू शकतं का? हेच ऑपरेशन की स्टॅपलर यूज करू शकतो. स्टॅपलर म्हणजेच ऑपरेशन? हा, ऑपरेशन तो भाग आपण हे करतो, किंवा चिवटेज एक प्रोसिजर असतं, ते ऑपरेशनचा प्रकार आहे. किंवा डॉपलर गायडेड रेक्टोअनल रिपेअर, ते जागा बाहेर येऊ नये आणि पहिलेपासून तशीच त्याची फ्लेक्झिबिलिटी राहावी, टोन जाऊ नये, ह्यासाठी हे असे ऑप्शन आहेत. प्रत्येकाचा वय, आजाराचा प्रकार ह्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट ठरते. सगळ्याला सारखा म्हणजे उपचार पद्धती नसते आणि ते लागूही होत नाही. डॉक्टर साहेब, आता बघितलं मूळव्याध आजाराचे लक्षण आणि उपचार पण तुम्ही सांगितलात.
फिशर जो आजार आहे हे ओळखायचा कसा आणि उपचार पद्धती कशी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे मूळव्याध आणि फिशरमध्ये उपचार पद्धतीमध्ये काही वेगळा काही डिफरन्स आहे का? खूप डिफरन्स आहे. फिशर म्हणजे आपले जेव्हा कधी संडास हार्ड जाते किंवा कडक जाते तेव्हा ते ओव्हर स्ट्रेच होती संडासची जागा आणि तिथे जखम होते. जखम होऊन बाहेर असे स्किनचे टॅग येतो आपण, त्याला म्हणतात ना काही कोंब आलं, छोटंसं कोंब येतात अशा प्रकारे. नाही हे मोठं इथे नाही आहे, पण असं कोंब टाईप येतं, स्किन टॅग येतो बाहेर, त्याला कोंब असंच आहे. त्यामुळं काय होतं ते संडास तिथंच अडकून राहते त्या स्किन टॅगमुळं. आणि 6 आठवड्याच्या वर जर तो आजार जात असेल तर ते गोळ्या औषधावर कमी होणं थोडं अवघड असतं. हां, 6 आठवड्याच्या आत जर पेशंटला त्रास व्हायला लागला, पहिल्यांदाच त्रास झाला असला आणि तो 6 आठवड्याच्या आत जर आला तर हे असे आजार गोळ्या औषधावर आणि खाण्यापिण्यात थोडा बदल केल्यावर व्यवस्थित होऊ शकतात. बरं, फिशरचे असं नाही की फिशर हे कडक संडास गेल्यामुळं होतं. जर पेशंटला काही मध्ये आतड्याला काही रोग असेल, जसं की आपण आतड्यावर सूज येणे, अल्सर टाईप येणे, तर तसा असेल तर त्याला मल्टिपल फिशर असतात त्याला. मग ते आधी आपल्याला ते ठीक करावं लागतं, वरचा आजार, आतडीच्या वरचा आजार, मग फिशरला हात घ्यायला लागतो. आधी तो आजार, आतड्याचा आजार सॉल्व्ह करायचा आणि मग फिशरला हात घालायचा. बऱ्याच वेळेस पेशंट आपली हिस्ट्री लपवतात, त्याच्यामुळे थोडी अडचण होते. हां, आणि तुम्ही ह्याच्या उपचार पद्धती म्हणलात तर ह्याच्यात पण पेशंटचं वय, त्याच्याशी असोसिएटेड डिसीजेस काय, त्यांना त्रास, BP, शुगर, त्यांची संडासच्या जागेची ताकद किती आहे, हां, आणि त्यावर अवलंबून आहे. हां, आणि त्याची लेंथ किती आहे, प्रत्येकाची संडासच्या जागेची लेंथ ही व्हॅरी असते. माझी 4 सेंटीमीटर असू शकते, तुमची 5, म्हणजे 4 ते 5च्या वर जात नाही, ते 3 ते 4 असेल, पण अशी कोणाची 2 सेंटीमीटरही असते. हां, तर व्हॅरिएशन असतं, त्यानुसार व्यक्ती बदलला की तुम्ही. हां, पाईल्समध्ये ट्रीटमेंट बदलते, फिशुलामध्ये बदलते, फिशरमध्ये सुद्धा बदलते. डॉक्टर साहेब, आत्ता तुम्ही आम्हाला मूळव्याध रिलेटेड सांगितलात, फिशर रिलेटेड सांगितलात. आता हे फिशुला जो आजार आहे हे ओळखायचं कसं आणि उपचार, म्हणजे हे जे मूळव्याध आणि फिशर सारखाच आहे का वेगळा आहे फिशुलला? हा वेगळा आजार आहे. आपले जसं हे संडासची जागा म्हणाल तुम्ही, हे तुम्हाला लाईन सांगितली, हे डेंटेट लाईन म्हणजे एक पेक्टिनेट लाईन म्हणा. इथं आपल्या ॲनल ग्लँड असतात, ग्रंथी असतात संडासच्या जागेमध्ये आपल्या. आणि हे जे वर इथं जे ही जागा असते, हे ही वरचं जे म्युकोसा असतो किंवा मधली जे मऊ जागा असते, त्यात रिसेप्टर असतात आपल्या. ते रिसेप्टरचं काम हे असतं की आपल्याला संडास लूज म्हणजे पातळ संडास येते का, गॅस येतोय की हार्ड स्टूल येतोय, हे ब्रेनला सांगायचं काम ह्याचं असतं, ह्या जागेचं असतं. आणि हे ॲनल ग्लँड म्हणजे ग्रंथी ज्या असतात ह्या इथंच असतात, ह्या इथं पेक्टिन. ह्याच्या जी एखादी ग्लँड इन्फेक्ट झाली, ग्रंथी जर इन्फेक्शन झालं तिला, मग तिथून सुरुवात होते बेंडची. अब्सेस तुम्ही ऐकलं असेल, पेरिॲनल अब्सेस किंवा बेंड येणे, ह्याची सुरुवात होते. मग लोक काय म्हणतात, ते फुटेल, घरीच वाट बघतात किंवा कुठेतरी गोळ्या औषध खातात, मग ते कधीतरी फुटतं किंवा फुटत नाही आणि त्याच्यातून फिशुला तयार होतं. फिशुला म्हणजे काय, इथं कुठेतरी मध्ये ओपनिंग असते आणि इथं संडासच्या बाहेरच्या आजूबाजूच्या जागेत दुसरी ओपनिंग असते. ह्याच्यात पण खूप प्रकार आहेत, यामध्ये पण प्रकार आहेत, खूप प्रकार आहेत. हां, म्हणजे त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट, त्याच्यानुसार त्याचं हे. आता पहिले तर त्याच्यातून पस डिस्चार्ज असतो, पू येतं, पू, आणि ते फिशुलामध्ये पू येतो, पस येतो, फिशरमध्ये येत नाही. फिशरमध्ये, मूळव्याधमध्ये पण येत नाही, पाईल्समध्ये फक्त फिशुलामध्ये पू येतो. हां, फर्स्ट डिस्चार्ज असतो आणि संडासच्या आजूबाजूच्या जागा, शौचाच्या आजूबाजूच्या जागेत पेन असतं. हां, मग बरेचसे लोक काय करतात की बाबा फुटलं, पस गेला, गोळ्या औषध खाल्ले, अँटीबायोटिक खाल्ले की झालं, आता परत ते 2-3 महिन्यानं त्यांच्या आजार परत पू भरतो, पस भरतो आणि ते परत वाढतं. तर जेव्हा कधी हा आजार तुम्हाला लक्षात येतो किंवा बेंड आले असं लक्षात येतं, तर तुमच्या जवळपासच्या तज्ज्ञ डॉक्टरला दाखवा. कारण की बेंड ड्रेन करायच्या पण टेक्निक असतात वेगवेगळ्या, की योग्य जागी कुठं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, जेणेकरून फिशुला एकतर कमीत कमी बसावा, छोटा बसावा, नाही तर बसू नये. पण ते आपण गॅरंटी देऊ शकत नाही त्या गोष्टी, पण कमीत कमी कसा बसेल हे त्याच्यामध्ये आपण बेंड आलेल्या माणसाला ज्यावेळेस आपण ते ऑपरेशन करून ते काढत असतो,
तर तो माणूस, ते तज्ज्ञ व्यक्ती तेवढी काळजी घेतो की याचा ती जागा छान राहिली पाहिजे, चोन नाही गेला पाहिजे आणि फिशूला बसला तरी एकदम कमीत कमी बसला पाहिजे. डॉक्टर साहेब, आता मूळव्याध असेल, फिशर असेल, फिशुला असेल, हे तिन्ही जे आजार आहेत यांच्याचं ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा अजून होऊ शकतं का? होऊ शकतं. मग त्या म्हणजे होऊ नये म्हणून काही आहे का? कारण बरेच लोकांचं ऑपरेशन, तर जसं आत्ता आमचे एक मित्र म्हणले की बुवा मी 10 वर्षापूर्वी मला पाईल्सचं ऑपरेशन झालं ना, आजही मला त्रास होतो. मेनली हे पाईल्स आणि फिशर किंवा हे फिशुला फिशुला म्हणणार, पाईल्स आणि फिशर ह्या आजाराविषयी लोकांना आजकाल पोट साफ होत नाही. हा सर्वात मेजर. मग आपण काय करतो, एखादं समजा फिशरचं ऑपरेशन झालं, पेशंट ओके आहे, घरी आहे, व्यवस्थित आहे, 2-3 महिने काही नाही, वर्षभर काही नाही. पण जेव्हा कधी तो बाहेरचं जंक फूड किंवा पार्टी कल्चर आजकाल आपलं खूप वाढलं आहे, जेव्हा उष्णता होते किंवा संडासच्या तुमच्या ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सीमध्ये जशी पाहिजे तशी होत नाही आणि तुम्ही अर्धा 1-1 तास तिथंच लोक संडास करत बसतात. मोबाईलवर आजकाल संडासमध्ये जाऊन बराच प्रमाण खूप वाढलं. मग आपण काय करतो, ते स्ट्रेन करत असतो, त्यामुळे ब्लड वेसल परत त्यात रक्त भरतं आणि ते पाईल्सची सुरुवात होते. बरोबर. हां, आपण पाईल्स म्हणजे काय सगळं काढतो का, 3, 7, 11 त्याच्यामध्ये, मग ते आपण 3, 7, 11चं समजा ऑपरेशन केलं, पण त्याच्या आजूबाजूच्या मधल्या जागा असतात ना, तिथेही ब्लड रक्तवाहिन्याचा प्रवाह असतो ना, मग तिथेही होऊ शकतं पाईल्स पुन्हा. बरोबर. असं नाही की एखादा पूर्ण थोडीच काढणार आहे तुम्ही. म्हणजे ह्या तिन्ही आजाराचे कारण म्हणजे हे जंक फूड्स आहे, लाईफस्टाईल आहे असं म्हणता का तुम्ही? जंक फूड, लाईफस्टाईल आणि तिखट मसालेदार मेजर रोल आहे. आणि काही प्रमाणात आता बेंड येणे, फिशुला, ह्याच्यामध्ये TB, अल्सरेटिव्ह कोलायटिस जसं काय म्हणलं, ह्या आजाराचं पण खूप मोठं प्रमाण आहे. पोटाचा TB होणे किंवा हे होणे, तिथून ते ऑर्गॅनिझम हे होतात. मग ते तसं आपल्याला ते ओळखावं लागतं की हे कशामुळं झालंय, काय झालंय, आणि मग त्याच्यामध्ये ते उपचार पद्धतीमध्ये TB असेल तर TBचा आधी आपल्याला चालू. म्हणजे कुठलाही आजार म्हणजे मूळव्याधचा आपल्याला समजा पाईल्सचा जर आपल्याला इलाज करायचा असेल तर त्याच्या अगोदर जे आजार आहेत ते कमी करून ह्याच्यावर. आणि जर काही जणांना फक्त पाईल्स असेल तर आपण लगेच पाईल्सचं ऑपरेशन करतो. पण एक असे 5-10% लोक असतात, मी सगळ्याविषयी बोलत नाही, हे 5-10% मूळव्याध सोबत अजून दुसरेही आजार असतात. मी हे फक्त 5 आणि 10% लोकांबद्दल बोलते. बाकीचं डॉक्टर साहेब, सध्या जर परिस्थिती बघितली तर 100मध्ये 70% लोकांना तर हे काही ना काही अशा प्रकारच्या व्याधी आहेत. तर डॉक्टर साहेब, आता आपण बघूया पायलोनिडल सायन्स या आजाराबद्दल, म्हणजे नेमकं कशा पद्धतीने हे आजार होतो किंवा याचे लक्षणे काय? हे आजार बेसिकली जे सिटिंग असतात, जसे की बस ड्रायव्हर, कंडक्टर, हे खूप वेळ बसून असतात. बेसिकली हा आजार हा केसांमुळे, आपली जी पाठीचा खालचा भाग म्हणतो आपण, आणि पाठीच्या खालच्या भागामध्ये आणि संडासच्या थोड्या वरच्या भागामध्ये केस इन्फेक्टेड होऊन मध्ये टोचले जातात आणि ते इन्फेक्शन होऊन तिथे एक अपसेस टाईप, पस टाईप यायला चालू होतं. मे बी त्याची एक ओपनिंग असू शकते, मल्टिपल ओपनिंग असतात. मग आपण त्याच्यामध्ये जसं की आपण त्याचं सोनोग्राफी करतो, MRI करतो, कंडिशन. यामध्ये पण तुम्हाला MRI, सोनोग्राफी या आजारावर पण लागतो. आता पण आम्हाला माहित आहे की बाबा पोटांचा आजार असेल, पाठीचा असेल, कमरेचा असेल तरच आपण MRI किंवा CT स्कॅन करतो. या आजाराला पण लागतो. हो, बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आम्हाला शंका असते की पाईल्सपेक्षा यांना वरून कुठून तरी ब्लिडिंग आहे, त्यावेळेस आम्हाला कोलोनोस्कोपी, सिग्मॉइडोस्कोपी आम्हाला ही पेशंटची करावी लागते. जेव्हा कधी त्याला अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा अल्सर अशी काही आजाराची मला जर शंका आहे, त्याच्या हिस्ट्री घेण्यावर, त्याच्या आजाराच्या कंप्लेंट्स होऊन, त्यावेळेस आम्ही मूळव्याधमध्ये वगैरे असे फिशरमध्ये की बाबा ह्याला दुसरं काय अजून असोसिएटेड आजार आहे का. फिशुलामध्ये तर तुम्हाला सांगितलं त्याच्यात प्रकार आहेत की सिम्पल, कॉम्प्लेक्स, ते तसे आहेत. तसं इंटरस्पिंट्रिक, ट्रान्सपिंट्रिक, सुप्रास्पिंट्रिक, त्या स्पिंक्टरच्या वर जाऊन आतड्यात एक्स्ट्रा स्पिंट्रिक असे पण प्रकार असतात. मग आणि मल्टिपल ट्रॅक असू शकतात, ते उघड्या डोळ्याला दिसत नाहीत. मग अशा वेळेस स्पेशलाइज ट्रान्सरेक्टल सोनोग्राफी असते आणि बेस्ट इन्व्हेस्टिगेशन म्हणाल तर MRI असतो. तर MRI जर कॉम्प्लेक्स असला, आम्हाला जर वाटलं तर MRI आम्ही करून घेतो आणि त्यानुसार आमची ऑपरेशनची पद्धत कशी काय ठरवतो आम्ही. डॉक्टर साहेब, आत्ताच आपण बघितलं की आता हे जे फिशुला असेल, पाईल्स असेल, हे जे आजार आहेत हे कुठल्या वयामध्ये जास्त आहेत? सध्या प्रमाण कुठल्या वयामध्ये आहे? 30 ते 50 ह्या एजमध्ये हे प्रमाण जास्त आढळतं.
हां, त्यामध्ये आपलं जसं काही आजकालचं जे पॉप कल्चर आलं आहे त्याच्यामध्ये थोडं आपली स्थूलताई कारणीभूत आहे, खानपान कारणीभूत आहे. बरं, त्याच्यासोबत डायबिटीस. अच्छा. हां, हे पण बेंड येण्याला खूप डायबिटीसचा खूप मोठा रोल आहे की बेंड जेव्हा ॲनल ग्लँड वगैरे इन्फेक्शन वगैरे स्प्रेड होण्यामध्ये खूप मोठा. जर तुमचं जर शुगर कंट्रोल नसेल तर थोडं प्रमाणात हा आजार दिसतो. जास्त प्रमाणात होऊ शकतं की आता डॉक्टर साहेब सांगितल्याप्रमाणे की ही जी लाईफस्टाईल जी आहे ह्या लाईफस्टाईलप्रमाणेच हा जो आजार आहे दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि विशेष डॉक्टर साहेब आता हे सर्व जे आजार आहेत हे होऊ नये म्हणून कुठली काळजी घेतली पाहिजे नागरिकांनी? कारण हा तो आजार आहे हा वाढत चाललेला आहे, पण ही वाढू नये म्हणून कुठली काळजी घेतली पाहिजे? जेव्हा कधी आपण निष्काळजीपणा खूप करतो, आपण खूप लाजतो ह्या आजारांना की आहे ना, लेडीज आहे की घरी कसं सांगावं, माणूस आहे मुलगा आहे तर वडिलाला कसं सांगावं, वडील आहे तर मुलाला कसं सांगावं, जागाच अवघड आहे, मी जाऊन दाखवू कसं, हा खूप आहे. मग काय होतं, ग्रेड 1 पाईल किंवा ग्रेड 2 आहे जे आपलं जे डे केअर प्रोसिजर असतं. हां, डे केअरमध्ये किंवा एखाद्या दिवसामध्ये आपण घरी जाणार असतो किंवा त्याच दिवशी घरी जाणार असतो, आपण ते आजार लपवून ठेवतो, गोळ्या खातो. मग त्या ग्रेड 2चं किंवा 1चं 3मध्ये कधी जातं कळत नाही. अच्छा. मग तिथं मग तुमचा स्टे वाढला, हॉस्पिटलमध्ये राहायचे प्रमाण म्हणजे ड्युरेशन वाढलं, ऑपरेशनची उपचार पद्धती वेगळी करावी लागते. जे आपण डे केअरमध्ये ते वेगळ्या पद्धतीमध्ये जातं, हे सगळं बदलत जातं. किंवा फिशर आहे, उगीच लोक त्याला काय आजार आहे समजा ते असोसिएटेड आजार त्याचं डायग्नोसिस केलं, किंवा फिशर आपल्या जखम म्हणजे हार्ट स्टूल संडास घट्ट होऊन गेला असेल तर त्यावेळेस जर डिटेक्ट करून ते लगेच त्यांनी उपचार म्हणजे समजा 6 आठवड्याच्या आत घेतला तर गोळ्या औषधावर, 6 आठवडे नीटच होत नसेल तर मग आमच्या उपचार पद्धती लेझर किंवा ते स्पिंक्टर कट जे काय असेल ते त्याच्या ह्याच्यानुसार उपचार पद्धती. तर काय होतं, त्याच्या बाजूला ज्या ग्लँड असतात ना, फिशरमुळं काय होते, ही अशी जखम होते, अशी. हां, जखम होऊन काय होतं, हे इन्फेक्शन मधल्या लेअरमध्ये स्प्रेड होतं. हे ग्लँड आपल्या ग्रंथी आहेत त्या इन्फेक्टेड होतात, किंवा ते मोठ्या फिशुलामध्ये बेंड येणे, फिशुलामध्ये पण कन्वर्ट होऊ शकतं. तर स्टार्टिंगला जेव्हा तुम्हाला पहिल्या स्टेजमध्ये आहे त्या स्टेजमध्येच उपचार केला तर त्याचा रिझल्ट येतो. आणि थोडा व्यायाम, डायबिटीसचं आपलं कंट्रोल, शुगरचं खानपान, ह्याच्यामुळं बऱ्यापैकी आपण ह्या आजारापासून दूर राहू शकतो. डॉक्टर साहेब, मूळव्याध असेल, फिशर असेल, फिशुला असेल, ह्या तिन्ही आजारामध्ये पेशंटला सर्वात त्रास कुठल्या आजारामध्ये जास्त होतो? म्हणजे जास्त प्रमाण जो आहे त्रासचं प्रमाण कुठल्या आजाराचं? फिशरमध्ये खूप असतं. छोटा कारण काय, ते एकतर हे ॲनल ह्या डेंटेट लाईनच्या खाली असतं, इथं पेनफुल एरिया असतो, हा एरिया पेनलेस असतो, वरचा थोडा पेन नसतं त्या एरियामध्ये, इथं पेन असतं. त्यामुळं काय होतं, पेन झाल्यामुळं पेशंट असा संडासची जागा आवळून धरतो. मग त्याला संडासला गेले की करू की नको, त्रास होतो. इथून क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे आपली क्वालिटीच नाही त्या जगण्याला. सकाळी मी संडासला जाऊ कसं, ते उठल्यापासून त्याला भीती. हां, मग ते घासून गेली की परत पेन, 3-4 तास पेन, कधी कुणाला तर दिवसभर पेन, मग रक्त येणे, हे असं ह्याच्याचं पेनफुल आहे. त्यानंतर बेंड आपसेस होऊन ते पण पेनफुल असतं. पण फिशर हे पेनफुल कंडिशन आहे. त्यात डॉक्टर साहेब, मूळव्याध असेल, फिशर असेल, फिशुला असेल, हे उपचार पद्धतीमध्ये साधारणतः किती दिवसात पेशंटला रिझल्ट मिळतो किंवा रिलीफ मिळतो? असं काय आहे का तिन्हीमध्ये? किंवा मूळव्याधला एवढे दिवस लागतात रिझल्ट मिळण्यासाठी, फिशरला एवढे किंवा फिशुलला एवढे, असं काय आहे का? तसं नाही. जर पेशंट जर पहिल्या स्टेपमध्ये फिशर आले, नवीन आला की तो डे केअरमध्ये प्रोसिजर होऊन जातो. त्याला 3-4 दिवस एक 10-15 मिनटासाठी शौचाच्या वेळेस त्यावेळेस जातो, त्यावेळेसच पेन होतो. नंतर तो पेन कमी होऊन जातो, ती जागा जखमी भरून जाते. तसंच पाहिलंचं ग्रेड 1 ग्रेड 2 आहे, इंजेक्शन लेझरवर लगेच कमी, पूर्ण प्रोलॅप्सच होत आहे तर तुम्हाला स्टे वाढतो, नाईलाज आहे. मग ही पद्धत तिथे नाही वापरू शकत, ती पद्धत तिथं तुम्ही कोणत्या स्टेजला आमच्याकडे येता त्यावर डिपेंड आहे, त्यावर सगळं डिपेंड आहे. तिन्ही जे आजार आहेत लवकर आलं तर लवकर कमी होईल, उशीर आलं तर उशीर कमी होईल. खरंच हे. आणि विशेष डॉक्टर साहेब, आता तुम्ही सांगितलात सकाळी व्यायाम केल्यामुळे यावर काही म्हणजे यावर काही कंट्रोल होऊ शकतं का? सकाळी जे लोक रेग्युलर व्यायाम करतात, व्यायाम केल्यामुळे हे फिशर असेल, पाईल्स असेल किंवा फिशुला असेल, अशा लोकांमध्ये कमी प्रमाण आहे का जे रेग्युलर व्यायाम करतात अशा लोकांमध्ये?
व्यायामाचा एक फायदा होऊ शकतो की तुमच्या बॉडी ॲक्टिव्हिटी चांगली असल्यामुळं तुमची जी आतडी आहे त्याची मुवमेंट पण छान असते. मग अशा लोकांमध्ये काय कॉन्स्टिपेशनचा आजार म्हणजे संडास साफ न होणे हा जो आजार आहे तो कमी प्रमाणात आढळतो. म्हणजे त्याला म्हणजे सर्वात मोठं कारण आहे संडास साफ न होणे, तिथूनच सुरुवात झाली का? मेन कारण की आपण 10-10, 20-20 मिनिटं मोबाईल घेऊन अर्धा तास गेला तरी आपल्याला कळत नाही, आपण उगीच जोर लावत बसलेला असतो तिथं. महत्वाचा मुद्दा पोट साफ होणे, पाण्याचं इनपुट आणि आउटपुट क्लिअर होणे, पाणी खूप प्रमाणात पिणे, हिरव्या पालेभाज्या खाणे, ह्या सगळ्याचा खूप मोठा रोल आहे. आणि हा आजार आतडीशी रिलेटेड असू शकतो हेही लोकांना माहीत पाहिजे की आपण अवेअरनेस असला पाहिजे की तज्ज्ञ डॉक्टरला दाखवणे, त्याचा उपचार करून घेणे. डॉक्टर साहेब, सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मंडळी लोक ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. कारण का मला असं वाटतं लाज वाटत असेल कदाचित, कारण कसं दाखवायचं, हे अवघड जागा आहे, असे बरेच लोकांमध्ये गैरसमज आहेत. पण हे दाखिल्याशिवाय नीट पण होणारच नाही ना. कारण हे तुम्ही म्हणल्याप्रमाणे मुळव्याध असेल, फिशर असेल किंवा फिशुला असेल, जेवढं वेळ घालताल तेवढं ते पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये जाणारच आहे. आणि जेवढं वेळ लागेल तेवढं उपचार पद्धतीला ते. पण त्यामुळे मला असं सांगायचं, नागरिकांना असं सांगायचं की बा ज्यावेळेस तुम्हाला जे लक्षणं दिसतील त्यावेळेस लगेच डॉक्टरांना संपर्क करून आपला जो काही आजार आहे यावर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, न लाजता. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की हे जे आजार आहे हे लाजून चालणार नाही. कारण जेवढं लाजताल तेवढा आजार मोठं होणार आहे. यस. आणि जेवढं लवकर येचाल तेवढा आजार कमी होणार आहे. त्याच्यामुळे न लाजता आपण डॉक्टरला दाखवणं गरजेचं आहे. कारण हे तिन्ही जे आजार आहेत, जसं मूळव्याध आहेत, फिशर आहेत, फिशुला आहे, ह्याचे स्टेप आहे. डॉक्टर साहेब आत्तापर्यंत आम्हाला पण माहीत नव्हतं डॉक्टर साहेब की आम्ही फक्त मूळव्याधच आहे असं समजत होतो. पण आम्हाला पण समजलेले आहे 3 प्रकारचे आजार आहेत, यामध्ये देखील व्हरियंट आहेत. मला एक स्टोरी सांगायची जर वेळ असेल तर. माझ्याकडे मी इथं लातूरमध्ये नवीन आलो होतो. एक नळेगावपाशी एक गाव आहे, नाव मी सांगत नाही आता. तिथले एक प्रतिष्ठित व्यक्ती माझ्याकडे आले होते. मी त्यांना असं कुठेतरी बघितलं होतं. ते आले, त्यांचं रक्त 4 होतं, फक्त 4. आणि त्यांनी 4 वर्ष झालं कुठेतरी इंजेक्शन घ्यायचे, रक्त वाढवायचे, परत रक्त कमी व्हायचं. मी जेव्हा त्यांना चेक केलं, त्यांचा आजार ग्रेड 3 पाईल्स होते त्यांना. अच्छा. हां. आणि ते असे सर्कम्फरन्शियल होते, गोल, 3, 7, 11 आणि मध्ये एखादा असा खूप सारे पाईल्स होते. मी त्यांना म्हणलं की आधी आपल्याला तुमचं रक्त 10 करावं लागेल, कारण की त्याच्याशिवाय आपण ऑपरेशन नाही करू शकत. मग त्यांचं रक्त 10 झालं. त्यांना थोडा स्फूर्तीला पुन्हा वाटायला लागला की नाही आता होऊ शकतं. म्हणजे अशक्तपणा त्यांचा गेला. मग लगेच पेशंट म्हणे की आता मला छान वाटते, रक्त जायचं कमी झालं, आता माझं रक्त थांबलंय. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग त्यांचं असं म्हणणं होतं की मला आजच करा आणि आजच घरी पाठवा. म्हटलं अरे असं कसं होणार, तुमचं तर खूप मोठ्या प्रमाणावर तर त्यांना मी सगळं असं समजावून सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला असं म्हणलं की आमच्या गावात तर घरी येऊन ऑपरेशन करतात. काय तुम्ही एवढे दिवस सांगताय, हे वाक्य खूप महत्वाचं होतं की घरी येऊन माझ्या ऑपरेशन करून पाहिलं. अरे साहेब, तुमचं हे एवढा बाहेर येतंय, कसं करणार. मग त्यांना मी त्यांच्या मिसेसला थोडं समजून सांगितलं, अँझायटी कमी केली, घाबरू नका, मी तुमची व्यवस्थित करून देतो. त्यानंतर त्यांना एक 5-10 दिवस पेन पण होतं. नंतर हळूहळू. आणि मी एका गावाला गेलो होतो निलंगा तालुक्यामध्ये, ते माझ्या मित्राकडे. ते त्यांच्या बहिणीच्या घरी आले होते. त्या पेशंटनी आज 6 महिने झाले त्यांना असं कळालं की मी तिथं आलो आहे. तर त्यांनी मला आवर्जून फोन केला की डॉक्टर साहेब तुम्ही इथं आहात का, भेटायचं. त्यावेळेस त्यांचा विश्वास नव्हता, पण नंतर जसं त्यांना 15 दिवसानंतर, महिन्यानंतर एकदम जागा जशाला तशी, आता काही बाहेर येत नाही, काय येत नाही. राईट. मग त्यांचा असं आपुलकी, कारण कसा रिझल्ट आल्यानंतर असं लोकांना माहीत नाही, आपल्याकडे अजून तेच चालू आहे, एकच असं नसतं चालू आहे. डॉक्टर साहेब, महत्त्वाचा प्रश्न मी विचारायचं विसरून गेलो. चहा पिल्यामुळे किंवा चहामुळे या पाईल्सवर किंवा फिशरवर किंवा फिशुलाचं प्रमाण वाढतो का चहामुळे? असं काही असं कुठं स्टडी प्रूव्हन नाही आहे असं नाही. फक्त तुम्ही एक आहे की तुमची उष्णता, तुमचं जेवण व्यवस्थित होणे, तुमची भूक व्यवस्थित लागणे, रात्री झोप येणे, हे खूप आहे. तुम्ही जर खूप प्रमाणात चहा घेतला किंवा कॉफी घेतली, त्याचं डायजेशनचा प्रॉब्लेम वाढतो ना चहामुळे. नाही,
तुम्हाला ते भूक कमी लागते. बरोबर. मग तुमचं जेवणाचं अवेळी जेवण, शुगर असते मध्ये. मग तुम्हाला रात्री आता माझ्यासोबत गप्पा मारत 3 कप चहा पिला, तुम्हाला लवकर झोप नाही येणार ना, तुम्ही फ्रेश राहणार. मग तुमची जी झोपेचा पॅटर्न आहे ते चेंज होऊ शकतो. त्यामुळं मग बाकीचे आजार सुरू होऊ शकतात. असं काही कोणती स्टडी प्रूव्ह नाही की हे चहामुळे होतं. डॉक्टर साहेब, एक विशेषतः हे चहा झाली, बरेच लोक ड्रिंक घेतात, काही लोकांना 90 प्लस झोप पण येत नाही, काही लोक तर किती बी घेतात. अशा लोकांमध्ये काय प्रमाण जास्त आहे का? ते एक तुम्ही छान, आमच्याकडे बरेच पेशंट येतात की संडासच्या जागेतून रक्त जातं, पण त्यांना पाईल्स असतात का? असतात. पण ज्यावेळेस आम्हाला त्याची ओव्हरऑल हिस्ट्री घेतो किंवा त्याचं जे अपीअरन्स असतं एखाद्या ह्याचं पोट फुगलेलं हे, मग आम्ही अशा पेशंटला म्हणतो सोनोग्राफी करा पोटाची. मग तो म्हणतो नाही मी पाईल्ससाठी आलो, तुम्ही मला पोटाची सोनोग्राफी का सांगताय? बरोबर. मग अशा लोकांमध्ये कधी कधी लिव्हरला सूज असू शकते, त्याचं लिव्हर ड्रिंकमुळे खराब झालं. मग तिथं आपल्या जे रक्तवाहिन्या असतात त्या ब्लॉक होऊन पोर्टल हायपरटेन्शन नावाची एक कन्सेप्ट आहे, आणि त्याचा सप्लाय डायरेक्ट आपल्या तिथला संडासच्या जागेला असतो. तिथलं जर प्रेशर वाढलं की खाली ब्लिडिंग सुरू होते. असे खूप सारे पेशंट येतात. म्हणजे त्याचा परिणाम आहे थोडंफार? अरे खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग अशा कंडिशनमध्ये नॉर्मल माणसाला आपण पाईल्स लगेच ट्रीट करतो, पण अशा माणसाला कारण की तिथं हात जरी लावला तर ब्लिडिंग वर प्रेशर आहे ना लगेच. हे खूप मोठं आहे. लोक म्हणतात पाईल्ससाठी आलो, तुम्ही आमची सोनोग्राफी करताय. नाही, पण तू अरे बाबा तुझी आजार वेगळा असं. म्हणजे अजून पण गैरसमज, खूप गैरसमज आहेत. मी इथे हे करतो असं खूप गैरसमज आहेत. खूप अवेअरनेस येणं गरजेचं आहे, आणि आपण सर्व म्हणून आणण्याचा प्रयत्न करत आहोत. डॉक्टर साहेब, आत्ताच आपण बघितलं की मूळव्याध असेल, फिशर असेल किंवा फिशुला असेल, या आजारामुळे काय मृत्यूचा धोका होऊ शकतो का? ज्यावेळेस पाईल्स असे लोक घरी अशक्तपणा म्हणून बसतात, रक्त जात असतं, जसं की तुम्हाला मी सांगितलं की 4 रक्त, 3 रक्त, 2 रक्त. म्हणजे मी 20 वर्षाच्या मुलामध्ये 1 HB बघितलंय, 1 HB, आणि ते ग्रेड 3 पाईल्स, अंग बाहेर यायचं सगळं. म्हणजे रक्त तो बाहेर तिथून ब्लड पाईल्स मधून. 20 वर्षाचा मुलगा, वय किती? 20. असं. मग त्याच्यात जर त्यावेळेस जर तो हॉस्पिटलमध्ये नाही आला तर त्याचा मृत्यू संभवू शकतो. म्हणजे वेळेत निदान करणं, रक्ताची तपासणी करणं की आपल्या ब्लड जाऊन रक्त जाऊन आपल्या अंगात HB किती आहे, हे किती आहे, त्याचा इफेक्ट. HB कमी झाला तर हार्टवर पण होतो, सगळे ऑर्गन अफेक्ट होतात. त्यामुळं रक्त जाणं हा काही चांगली गोष्ट नाहीये. रक्त गेल्यानंतर माणूस रक्तामुळे जिवंत असतो, रक्त फ्लो चांगला असेल तर. बरेच दिवस आपले फिशुला जे असतात, मी सगळ्या फिशुलामध्ये नाही म्हणत, पण 1% या 2% फिशुलामध्ये खूप दिवस जर उपचारच नाही केला तर त्याचं कधी कधी त्या जागेत कॅन्सरमध्ये रूपांतर होतं. अशी खूप असे आहेत. 1 to 2% मध्ये हे होऊ शकतं. जर नाही केलं. आहे फिशुला, ते गोळ्या खात आहेत, ट्रीटमेंट करतायत, पण 10 वर्ष असं खूप अंगावर काढतात. म्हणजे तुम्हाला कळत नाही, कोण सांगत नाही, हे अंगावर काढतात. मग त्याच्यामध्ये अशा ह्याच्यामध्ये काही लोकांमध्ये जेव्हा आम्ही फिशुला ट्रीट करायला त्याचं सॅम्पल पाठवतो, त्यामध्ये मग आपल्याला तिथं कॅन्सर आढळून येतो. डॉक्टर साहेब, खरंच आपण वेळ दिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि डॉक्टर साहेब सांगितल्याप्रमाणे सर्व नागरिकांना एकच विनंती आहे की योग्य आहार घेणं गरजेचं आहे. डॉक्टर साहेब सांगितल्यामध्ये पालेभाज्या घेणं गरजेचं आहे, व्यायाम करणं गरजेचं आहे, चहाचं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे. ड्रिंक घेत असल्यास 100% ड्रिंक बंद केलं पाहिजे. आणि विशेषतः हे सर्व डॉक्टर साहेब सांगितल्याप्रमाणे जे काही लक्षणं दिसून आले न लाजता डायरेक्ट डॉक्टर साहेबाला संपर्क करायचा आहे. डॉक्टर साहेबांचं क्लिनिक आहे, मी त्याचं जे लिंक आहे किंवा त्याचा ॲड्रेस आम्ही यूट्यूबच्या लिंकमध्ये तुम्हाला देणारच आहे. पण डॉक्टर साहेब, तरी बी तुमचं हॉस्पिटल डॉक्टर साहेब कुठे आहे? माझं ओजस मल्टीस्पेशालिटी क्लिनिक, जुना रेणापूर नाका, विभागीय कार्यालय STच्या समोर आहे. ते स्पेशलाइज मी ॲनोरेक्टलसाठी, माझं जरी MBBS MS जनरल सर्जरी आणि फेलोशिप त्याच्यामध्ये मी विशेष काम करतोय. मी स्पेशलाइज तेच काम करतोय ॲनोरेक्टल, की लोकांना अवेअरनेस यावा. आणि हे पहिलं म्हणजे हॉस्पिटल स्पेशलाइज तेच त्याच्यावरच वर्क व्हावं असं मी इथं
प्रयत्न करतो इथं. डॉक्टर साहेब, तुमच्या प्रयत्नाला खूप यश मिळणार आहे आणि विशेषतः लातूरच्या जनतेसाठी एवढं मोठे डॉक्टर इथं अवेलेबल आहेत. त्यामुळे आपला आजार दिसतात डॉक्टरला भेटा आणि आपलं आरोग्य स्ट्रॉंग करून घ्या. आणि आपलं आरोग्य आपली जबाबदारीच्या माध्यमातून डॉक्टर साहेब वेळ दिले. डॉक्टर साहेबांचं खूप खूप धन्यवाद आणि माझ्या सर्व मित्रपरिवाराचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भारत.